हाय फ्रेंड्स, तर आज मी बनवते मटन करी। तर इथे मी पाव किलो मटन घेतलेला आहे। कांदा खोबरा सुद्धा छान असं लाल भाजून घेतलेला आहे। आणि आता इथे मी अळणी शिजवण्यासाठी अर्धा कांदा आणि कढीपत्ता कुकरमध्ये एक पळी तेल घालून मी परतून घेत आहे। कांदा परतून झाल्यानंतर आपण हिरवं वाटण घालायचं। हिरवं वाटण कोथिंबीर, अद्रक, लसूण आणि 2 मिरच्या घालून असं बनवलेलं होतं। आणि ते घातल्यानंतर टोमॅटो घालायचा। टोमॅटो पण छान असं शिजल्यावरती आपण त्याच्यामध्ये धना पावडर आणि 1 चमचा हळद घालायचं। तर धना पावडर याच्यासाठी घालायची आहे की जे आपण अळणी पाणी काढतो मटणाचं, तर ते अळणी पाणी जर तुम्हाला सूप म्हणून प्यायचं असेल तर त्याला उग्रस वास येत नाही। धना पावडर टाकल्यावरती मीठ घालून आपण 5 मिनिटं वाफेवर ठेवायचं। ताटावरचं पाणी गरम झालं की तेच पाणी आपण मटणात घालायचं आहे। आणि मग ते मटणाला अजून तुम्हाला क्वांटिटी वाढवायची असेल तर थोडं पाणी घालू शकता तुम्ही गरम। आणि मग आपण कुकरचं झाकण लावून 4 शिट्ट्या काढायच्यात। आणि मगाशी जे आपण वाटण्यासाठी कांदा खोबरं भाजून घेतलेलं त्याचं हे वाटण आहे। तेलात मी परतवून छान असं परतवून सुके मसाले घातलेले आहेत। आणि मग जे आपण अळणी मटण शिजवलं होतं ते टाकून एक उकळी काढायची। तितक्यात दारावरची बेल वाजवली आणि मिशोवरनं मागवलेलं पार्सल आपल्या घरी आलेलं आहे। आणि ह्याच्यामध्ये 2 नेकलेस होते। तर मुलींना इतका आनंद झाला होता बघून। नेकलेस खरंच खूप छान होते। नेकलेस मिशोची हे जे नेकलेस आलेले आहेत त्याची क्वालिटी पण खरंच खूप छान होती। आणि आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल मटन रेसिपीचा तर नक्की आपल्या